नमस्कार मित्रांनो, 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या कामगार आयुक्तालय भरती 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 हा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात बघणार आहोत. याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार घेणार आहोत. म्हणजे TCS ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारणार आहे अगदी त्याच स्वरूपाचे MCQ या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामुळे परीक्षेच्या पूर्वी तुमची अतिशय चांगली रिव्हिजन होईल, तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तुमचे मार्क्स वाढण्यासाठी 100% मदत होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969चा विस्तार कुठेपर्यंत आहे? तर सर्वात आधी एक गोष्ट इथे लक्षात घ्या, तुम्ही जर खाजगी सुरक्षा रक्षक हा जो कायदा आहे तो जर व्यवस्थित केलेला असेल तर हा कायदा बरोबर त्या कायद्यासारखाच आहे. जास्त फरक नाही या दोन कायद्यांमुळे. त्यामुळे परीक्षेत जे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये हे दोन कायदे दिलेले आहेत त्याच्यावरती डिटेलमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आणि या दोन्ही कायद्यांमध्ये जास्त फरक नसल्यामुळे याच्यातील कलमे किंवा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला देखील सोपे आहे. त्यामुळे एका साईडला हे दोन्ही कायदे जर तुम्ही कॉलम करून लिहून काढली किंवा त्याच्या नोट्स बनवल्या तर अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. दिलेल्या सर्व प्रश्नांपैकी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता येतील आणि त्याचा अल्टिमेट फायदा तुम्हाला परीक्षा पास होण्यामध्ये होईल. त्यामुळे हे दोन कायदे अतिशय व्यवस्थितरित्या करा. हे दोन्ही कायदे जवळपास सारखेच आहेत. तर महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969च्या कलम 1 मधील जे दुसरे उपकलम आहे या उपकलमानुसार काय सांगितलेलं आहे की हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कलमे देखील महत्त्वाची आहेत कारण ही दोन्ही कायदे जे आहेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम हे दोन्ही कायदे अभ्यासक्रमामध्ये मेन्शन आहेत. त्यामुळे याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचे ते प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपली तयारी असली पाहिजे. आता याच्यावरती अजून कोणते प्रश्न ते विचारू शकतात तर हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ते वर्ष आहे 1969. त्यानंतर या कायद्याला मान्यता कधी मिळाली असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याची तारीख पाठ करा. 5 जून 1969ला या कायद्याला मान्यता मिळाली. मग पुढचा प्रश्न ते विचारू शकतात की हा कायदा राजपत्रामध्ये प्रसिद्ध कधी करण्यात आला? तर त्याचं उत्तर असेल 13 जून 1969. या सर्व तारखा ज्या आहेत त्या तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. त्याच्या हवं तर नोट्स काढा किंवा ह्याची PDF देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्याची देखील तुम्ही चांगली रिव्हिजन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कायद्याचा उद्देश काय आहे असा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाईल. तर हा कायदा कशासाठी आहे तर जे हातमजूर आहेत, हमाल आहेत किंवा कामगार आहेत त्यांना यापूर्वी त्यांच्या कामाची सुरक्षितता नव्हती, त्यांच्या कल्याणाच्या योजना नव्हत्या, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, त्यांना विमा नव्हता, PF नव्हता आणि ते असंघटित होते. त्यामुळे ते दबावतंत्र वापरून या गोष्टी त्यांना मिळणं देखील शक्य नव्हतं. त्यामुळे जे असंघटित आणि असुरक्षित असे हातमजूर आहेत, कामगार आहेत, हमाल आहेत त्यांचे कल्याण करणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांची आर्थिक पिळवणूक टाळणे आणि त्यांना जी नोकरी आहे किंवा त्या नोकरीचे त्यांचे नियमन करणे, त्याच्यासाठी योजना करणे या उद्देशाने हा योजना किंवा हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा कायदा लक्षात ठेवा. आणि या कायद्याअंतर्गत कोणकोणते कामगार समाविष्ट आहेत तर माथाडी कामगार, हमाल आणि इतर जे हातमजूर म्हणजे शारीरिक कष्टाची कामे करणारे जे कामगार आहेत ते याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक पॉईंट इथे लक्षात घ्या की हा जो कायदा आहे तो राज्य शासन वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, वेगवेगळ्या रोजगारांसाठी किंवा या कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्या राज्य शासन वेगवेगळ्या तारखांना लागू करू शकते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी इथे तुम्हाला कॉलम दिलेला असेल की वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या रोजगारांना तो लागू केलेला आहे. त्यामुळे या तारखेवरती देखील ते प्रश्न विचारू शकतात जर त्यांना खूपच अवघड प्रश्न विचारायचे असतील तर. त्यामुळे ह्यात जे काही महत्त्वाचे आहेत ते एकदा तुम्ही बघून ठेवा तारखा. ठाणे कल्याण पनवेलसाठी 26 डिसेंबर 1979 आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यासाठी 15 जुलै 1979 आहे ती कापड बाजारातील हाताळणीसाठी. आणि ठाणे जिल्ह्याला 1 एप्रिल 1981ला लागू केला आहे कापूस बाजार, गोदाम आणि कारखान्या कामासाठी. तर हे काही महत्त्वाचे जिल्हे तुम्ही करून ठेवू शकता, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो.
कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्कांची गरज असते आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक असतं आणि त्यासाठीच 1000पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश असलेली ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. ही विशेष महत्त्वाची काय आहे, कारण याच्यामध्ये महाराष्ट्रातील कायदे, त्याचबरोबर केंद्र सरकारचे जे कायदे आहेत ते कायदे आणि जो लेबर कोड आहे त्या लेबर कोडची कायदे, अशा प्रकारे जवळपास 20 कायद्यांचा समावेश असलेली ही टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक कायद्यावरती स्वतंत्र चॅप्टर वाईज टेस्ट घेतलेले आहेत. त्याचबरोबर कायद्यांच्या 40 प्रश्नांच्या 5 फुल लेंथ मॉक टेस्ट देखील घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. त्यामुळे याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी ही टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करायची आहे आणि जेवढे जास्त प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे जास्त प्रश्न सॉल्व करा. त्याचा अल्टिमेट फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी ही आपली कायद्यांवरची ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. ही जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा किंवा काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक दिलेला आहे, याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियमातील कलम 2(6)(a) नुसार मॅन्युअल वर्क किंवा शारीरिक किंवा श्रमजीवी काम म्हणजे काय? तर परीक्षेत तुम्हाला व्याख्या विचारल्या जातील आणि त्या व्याख्यांचा अर्थ देखील अशा प्रकारे विचारणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या देखील आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. तर ही जी मॅन्युअल वर्क ही जी संज्ञा आहे ती जी 2025ची सुधारणा झाली या कायद्यामध्ये, त्या सुधारणेनुसार ॲड केलेली आहे. त्यामुळे 2023 आणि 2025च्या ज्या सुधारणा आहेत त्या लक्षात ठेवा, त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानुसार प्रश्न विचारले जातील आणि त्या 2025च्या सुधारणेनुसार या अधिनियमामध्ये कलम 2(6)(a) ॲड करण्यात आलं आणि या 2(6)(a) मध्ये मॅन्युअल वर्क ही संज्ञा ॲड केली. मग मॅन्युअल वर्क म्हणजे काय? तर कोणत्याही मशीनच्या सहाय्याशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय केलेले मानवाने जे शारीरिक काम आहे किंवा कष्टाचे काम आहे त्याला मॅन्युअल वर्क म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल, ज्यामध्ये माल भरणे किंवा उतरणे किंवा वजन करणे यासारखी कष्टाच्या कामांचा समावेश होतो. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या व्याख्या बघूया. व्याख्या कोणत्या कलमात असतात ते देखील माहीत असलं पाहिजे. तर कलम 2मध्ये कोणताही कायदा असो तर त्या कायद्याच्या शक्यतो कलम 2मध्ये व्याख्यांचा समावेश असतो. मग आपण महत्त्वाच्या व्याख्या बघूया. कलम 2 उपकलम 2मध्ये कंत्राटदार किंवा कॉन्ट्रॅक्टरची व्याख्या आहे. तो कोण? तर हातमजुरी कामासाठी कामगार पुरवणी किंवा नेमणूक करणारा असा व्यक्ती, ज्याला उपकंत्राटदार किंवा मुकादम टोळीवाळा जे आहेत यांचा याच्यामध्ये कंत्राटदारामध्ये समावेश होतो. त्यानंतर कलम 2(3) नुसार नियोक्ता किंवा एम्प्लॉयर म्हणजे कोण? तर आस्थापनावरती अंतरिम नियंत्रण असलेली जी व्यक्ती आहे त्याला नियोक्ता किंवा मुख्य नियोक्ता असं म्हटलं जातं. त्यामुळे कलम 2(3) हे देखील पाठ करा. त्यानंतर कलम 2(4) नुसार आस्थापन किंवा इस्टॅब्लिशमेंटची व्याख्या काय दिलेली आहे? तर ज्या ठिकाणी अनुसूचित रोजगार चालतो ते ठिकाण किंवा परिसर म्हणजे कारखाना किंवा दुकान ह्याला आस्थापन म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण आत्ताच बघितलेली कलम 2(6)(a) नुसार हातमजुरी काम. त्यानंतर दुसरी महत्त्वाची व्याख्या आहे कलम 2(9) मध्ये अनुसूचित रोजगार किंवा शेड्युल्ड एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर कायद्याच्या अनुसूचीमध्ये नमूद रोजगार. तर कायद्याला एक अनुसूची देखील दिलेली आहे शेवटी आणि त्याच्यामध्ये जे रोजगार नमूद आहेत त्या रोजगारासाठीच हा कायदा लागू होतोय. त्यामुळे कलम 2(9) ही देखील व्याख्या महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची व्याख्या म्हणजे कलम 2 उपकलम 11 नुसार असुरक्षित कामगार किंवा अनप्रोटेक्टेड कामगार म्हणजे कोण? तर माथाडी, हमाल किंवा इतर हातमजूर ज्यांचे वय हे साधारणतः 18 ते 65 वर्ष दरम्यान आहे त्यांना असुरक्षित कामगार असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ही देखील व्याख्या पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 अन्वये कलम 2(11)च्या 2025च्या नवीन सुधारणेनुसार अनप्रोटेक्टेड वर्कर किंवा असंरक्षित कामगारची वयोमर्यादा काय निश्चित केलेली आहे? तर हे जे कलम आहे 2(11) हे कलम देखील 2025च्या सुधारणेनुसारच ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये अनप्रोटेक्टेड वर्कर म्हणजेच असंरक्षित कामगार याची व्याख्या किंवा संज्ञा दिलेली आहे आणि ती आपण आत्ताच बघितली की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यांचे वय हे साधारणतः 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांना असुरक्षित कामगार म्हटलं गेलेलं आहे, जे माथाडी, हमाल किंवा इतर हातमजूर असतील.
तर याचं उत्तर काय असेल मग 18 ते 65 वर्ष ही त्यांची वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. मात्र याच्यात देखील एक अट आहे, जर 65 वर्षानंतर त्यांना वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी सर्टिफिकेट दिलं की ते काम करण्यासाठी पात्र आहेत किंवा ते शारीरिक कष्टाची कामे करू शकतात, तर त्यांना 65 नंतर देखील काम करण्याची परमिशन असेल. त्यामुळे हा देखील एक मुद्दा आहे, ते लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियमानुसार असंरक्षित कामगारांच्या नियमित रोजगाराची खात्री करण्यासाठी योजना तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या अधिनियमानुसार जे असंरक्षित कामगार आहेत त्या असंरक्षित कामगारांचा योग्य पुरवठा झाला पाहिजे, त्यांचा योग्य वापर सुनिश्चित झाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या रोजगाराचे नियमित नियोजन करता आलं पाहिजे. याची खात्री करण्यासाठी राज्य सरकार हे राजपत्रामध्ये अधिसूचना जाहीर करून त्यासाठी योजना तयार करू शकते. त्यामुळे तसा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राज्य सरकारला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आता कलम 3 हे तुम्ही पाठ करा. कलम 3 कशाशी संबंधित आहे? तर असुरक्षित कामगारांच्या नियमित रोजगाराची खात्री करण्यासाठी योजना तयार करणे. मग ही योजना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राज्य सरकारला. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. मग या योजनेअंतर्गत कोणाची नियुक्ती होऊ शकते? तर नियोक्ता आणि कामगारांची नोंदणी या योजनेअंतर्गत केली जाते. त्याचबरोबर योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींची तरतूद केली जाते ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे कामगार आणि नियोक्तांची नोंदणी, ती नोंदणी रद्द करणे, नाव कमी करणे, कामगार भरती करणे, प्रवेश करणे, नोंद वही, प्रतीक्षा यादी ठेवणे, योजनेचे प्रशासन करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, कामाचे तास, ओव्हरटाईम, रजा, ग्रॅज्युएटी इत्यादी कामगारांच्या गोष्टींची देखभाल करणे किंवा त्यांची नोंद ठेवणे. त्याचबरोबर बेरोजगारीच्या काळात त्यांना किमान वेतन उपलब्ध करून देणे ही देखील गोष्ट त्या योजनेमध्ये असू शकते. त्याचबरोबर त्यांच्या कल्याणासाठी, रोजगारासाठी, आरोग्यासाठी त्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना करणे, त्यांच्या PFची खात्री देणे, त्यांचा कल्याण निधी उपलब्ध करून ठेवणे यासारख्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सर्व बाबींचा समावेश या योजनेमध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी देखील लक्षात ठेवा. हे कलम 3 देखील पाठ करा. प्रत्येक कलम तुमचं पाठ असलं पाहिजे. या अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये कोणती तरतूद आहे याच्यावरती डायरेक्ट कलमावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. जे अभ्यासक्रमामध्ये 2 कायदे नमूद केलेले आहेत त्या दोन्ही कायद्यांच्या कलमावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ॲटलिस्ट ती 2 कायदे आणि त्यांची कलमे, प्रत्येक कलम आणि त्या कलमामधल्या तरतुदी हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. प्रश्न 5, योजनेतील तरतुदींचा पहिल्यांदा भंग झाल्यास 2023च्या दुरुस्तीनुसार कमाल किती दंडाची तरतूद आहे? तर पहिल्या कॉन्ट्रव्हेन्शनसाठी काय तरतूद आहे? तर त्याच्यासाठी 2023मध्ये या अधिनियमात दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि दंडाच्या रकमेत जे आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे या अधिनियमानुसार. त्यामुळे याच्यामध्ये 2023च्या अधिसूचनेनुसार किंवा सुधारणेनुसार कलम 3च्या उपकलम 3मध्ये हे एक छोटंसं कलम टाकण्यात आलेलं आहे आणि याच्यानुसार या योजनेतील तरतुदींचा जर पहिल्यांदाच भंग झाला तर त्यासाठी कमाल 5 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद ठेवलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता आपण या योजनेतील कलम 3(3) नुसार जे दंड आहेत ते बघूया. पहिल्यांदा जर उल्लंघन केलं तर जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो, म्हणजे 5 पेक्षा कमी देखील होऊ शकतो, मात्र जास्तीत जास्त 5 लाख रुपये. त्यानंतर दुसऱ्यांदा किंवा याच गुन्ह्याची जर पुनरावृत्ती केली तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचा दंड आहे, म्हणजे दुसऱ्यांदा सलग जर गुन्हा केला तर त्याच्यासाठी. आणि त्यानंतर जर दोष सिद्ध झाला आणि दोषसिद्धीनंतर देखील उल्लंघन चालू ठेवले तर दररोज जास्तीत जास्त 5,000 रुपये अतिरिक्त दंड वसूल केला जाईल. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. या तिन्हीवरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी दंडाच्या ज्या तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 नुसार योजनेचे उल्लंघन दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर देखील सुरू राहिल्यास सबसिक्वेंट कॉन्ट्रव्हेन्शनसाठी कमाल किती दंडाची तरतूद आहे? तर दुसऱ्यांदा उल्लंघन किंवा त्यानंतरही जर उल्लंघन सुरू ठेवले तर त्याच्यासाठी आपण आत्ताच बघितल्यानुसार 10 लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त दंडाची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि याच्यासाठी कोणते कलम आहे?
तर कलम 3 मधील उपकलम 3 मध्ये 2 ही तर हे अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 7. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एखादा मालक कामगारांची मंजुरी जर मंडळाकडे वेळेत जमा करण्यात सातत्याने कसूर करत असेल तर तेव्हा बोर्ड किती टक्के अधिभार किंवा सरचार्ज लावू शकते? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या अधिनियमामधील कलम 3 जे आहे त्या 3 कलमातील DI मध्ये अशी तरतूद केलेली आहे की एखादा मालक जर कामगारांची जी मजुरी आहे ती मंडळाकडे जमा करण्यामध्ये सातत्याने जर कसूर करत असेल तर अशावेळी बोर्ड किंवा मंडळ हे त्या मालकावरती त्या रकमेच्या 10% जास्त नाही एवढी सरचार्ज किंवा अधिभार म्हणून दंड म्हणून लावू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. 10% कमी लावू शकतो पण 10% जास्त लावू शकत नाही, म्हणजे कमाल मर्यादा 10% अशी येथे सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. राज्य सरकारला एखादी योजना तयार करणे, बदलणे किंवा रद्द करणे यासाठी कोणाशी सल्लामसलत करणे बंधनकारक आहे? तरी हे देखील जो प्रश्न आहे तो देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या अधिनियमातील कलम 4(1) नुसार अशी तरतूद केलेली आहे की एखादी योजना जर राज्य सरकारला तयार करायची असेल, बदलायची असेल किंवा ती रद्द करायची असेल तर त्यासाठी आधी सल्लागार समितीशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच राजपत्रामध्ये राज्य सरकार अधिसूचना काढून एखादी योजना बदलू शकते, ती तयार करू शकते किंवा रद्द करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक आपण माहिती बघूया की कलम 4 हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येईल तर त्याचं उत्तर असेल योजना तयार करणे, योजनेमध्ये बदल करणे किंवा ती मागे घेणे याच्याशी संबंधित. मग ही योजना कोण तयार करतं तर राज्य शासन तयार करतं, पण सल्लागार समितीशी चर्चा करूनच तयार करतं. त्यामुळे ही सल्लागार समिती देखील खूप महत्त्वाची आहे आणि तशी योजना ही राजपत्रामध्ये अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर शासनाला योजना वाढवता येते, तिच्यात दुरुस्ती करता येते, बदल करता येते, नवीन योजना सुरू करता येते, या सर्व गोष्टी करता येतात, फक्त सल्लागार समितीशी चर्चा करावी लागते. त्याचबरोबर आणखीन एक पॉईंट इथे लक्षात घ्या, तो म्हणजे अशी योजना प्रसिद्ध झाल्यानंतर ती 1 महिन्यानंतर लागू होते. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर ही जी एखादी योजना आहे एखाद्या क्षेत्रासाठी लागू केलेली ती इतर अनुसूचित रोजगारांना देखील लागू करता येते, ज्याची यादी आपल्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्या रोजगारांना देखील एखाद्या रोजगाराची योजना लागू करता येते, मात्र त्याच्यामध्ये आवश्यक तो बदल करावा लागेल व त्यानंतर ती लागू करता येईल. त्यामुळे हे देखील काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्यानुसार राज्य सरकारने अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या योजनेची अधिसूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून किती महिन्यांनी लागू होते? तर आपण आत्ताच पाहिलं की राज्य सरकार ही अधिकृतपणे राजपत्रामध्ये एखादी योजना प्रसिद्ध करू शकते, मात्र ती प्रसिद्ध केलेली जी योजना आहे त्याची अधिसूचना ही प्रसिद्धीच्या तारखेनंतर 1 महिन्यानंतर लागू होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. एखादी योजना ही विशिष्ट वर्गातील असंरक्षित कामगारांना किंवा मालकांना लागू होते की नाही असा विवाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर याच्या आधी आपण कलम 5 बघूया. कलम 5 काय सांगतं तर योजना लागू करण्यासंबंधीचा विवाद याची तरतूद कलम 5 मध्ये आहे. त्यामुळे कलम 5 लक्षात ठेवा. मग या कलम 5 नुसार योजना कोणत्याही कामगारांना किंवा नियोक्त्यांना लागू होते की नाही याच्याबाबत वाद जर निर्माण झाला तर तो विषय राज्य शासनाकडे पहिल्यांदा पाठवला जातो. मग त्यानंतर राज्य शासन हे सल्लागार समितीची इथे देखील चर्चा करते. लक्षात ठेवा सल्लागार समिती किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर राज्य शासनाचा निर्णय देतो आणि तो दिलेला निर्णय हा अंतिम मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असेल तर अशा प्रकारचा विवाद जर निर्माण झाला तर अंतिम निर्णय असतो राज्य सरकारचा किंवा राज्य शासनाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि याच्याशी संबंधित कलम कोणते आहे तर ते आहे कलम 5. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार 1969 या अधिनियमांतर्गत मंडळची स्थापना किंवा बोर्डाची स्थापना ही कोणत्या कलमान्वये केली जाते?
तर हे देखील सर्वात महत्त्वाचे कलम आहे या अधिनियमातील. मंडळ किंवा बोर्डाच्या भोवतीच हा संपूर्ण कायदा फिरत असतो. तर या अधिनियमातील कलम 6 मधील उपकलम 1 मध्ये मंडळ किंवा बोर्डाच्या स्थापनेची आणि रचनेची तरतूद आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कलम 6 हे याचं योग्य उत्तर असेल. आता कलम 6 देखील आपण व्यवस्थित बघूया. राज्य सरकार हे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे मंडळाची स्थापना करू शकते. मग याच्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या रोजगारांसाठी वेगवेगळी मंडळे स्थापन करू शकते किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी एक किंवा अधिक मंडळे देखील स्थापन करू शकते. हा देखील पॉईंट इथे लक्षात घ्या. त्याचबरोबर हे जे मंडळ आहे ते एक कायदेशीर संस्था आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की मंडळ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे, तर ते कॉर्पोरेट बॉडी किंवा कायदेशीर संस्था आहे. त्यानंतर या मंडळाला मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे, करार करण्याचा अधिकार आहे, न्यायालयात दावा करण्याचा देखील अधिकार आहे. या अधिकारांवरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर मंडळामध्ये सदस्य कोणकोणते असतात, तर याच्यामध्ये जे नियोक्ता म्हणजे काम देणारे जे मालक आहेत त्यांचे प्रतिनिधी असतात, असुरक्षित जे कामगार आहेत कामगारांचे प्रतिनिधी असतात आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात. तर हे तिन्ही प्रतिनिधी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न असतो की या मंडळामध्ये समान संख्येमध्ये कोणाचे प्रतिनिधी असतात, तर नियोक्ता आणि कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची संख्या ही समान असते. त्यामुळे समान संख्या कोणाची आहे ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर राज्य शासनाचे जे प्रतिनिधी असतात ते हे नियोक्ता आणि हे जे कामगारांचे प्रतिनिधी आहेत त्या एकूण सदस्यांच्या 1/3पेक्षा जास्त नसतात. म्हणजेच जे कामगार आणि नियोक्तांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या बेरजेच्या कमाल 1/3पर्यंतच राज्य शासनाचे प्रतिनिधी असू शकतात. त्यामुळे हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील 100% प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की बोर्डाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतं, तर यांची नियुक्ती राज्य शासनामार्फत केली जाते. त्याचबरोबर हे जे अध्यक्ष असतात ते राज्य शासनाचे जे प्रतिनिधी असतात त्याच्यामधून एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध केली जातात आणि मंडळ हे स्वतःच्या बैठका आणि स्वतःच्या कार्यपद्धती स्वतःच ठरवते. त्यामुळे हा देखील अधिकार मंडळाला आहे. त्यामुळे हा देखील पॉईंट इथे तुम्ही लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. हे या कायद्यातील सर्वात महत्त्वाचे कलम आहे. याच्यावरती एक तरी प्रश्न फिक्स स्वरूपाचा येणार आहे. त्यामुळे कलम 6 अतिशय व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, माथाडी मंडळाच्या संरचनेमध्ये कोणाचे प्रतिनिधी हे समान संख्येत असतात, तर आत्ताच आपण पाहिलं की या अधिनियमाच्या कलम 6 मधील 4थ्या उपकलमामध्ये असं सांगितलेलं आहे की मालक असतील, एम्प्लॉयर्स असतील किंवा नियोक्ता असतील आणि असंरक्षित कामगार असतील म्हणजे वर्कर्स असतील यांचे प्रतिनिधी हे समान संख्येमध्ये असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, माथाडी मंडळातील राज्य सरकारचे नियुक्त सदस्य हे मालक व असंरक्षित कामगारांच्या एकूण सदस्यांच्या किती भागापेक्षा जास्त नसतात. तर हा देखील पॉईंट आपण आत्ताच पाहिला की कलम 6(4) मध्ये सांगितलेलं आहे की राज्य सरकारचे जे नियुक्त सदस्य किंवा प्रतिनिधी आहेत ते मालक आणि असुरक्षित कामगारांचे जे एकूण सदस्य आहेत त्यांच्या 1/3पेक्षा जास्त नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, माथाडी मंडळाच्या किंवा बोर्डाच्या अध्यक्षांची चेअरमनची नेमणूक कोणाकडून केली जाते. तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील आपण कव्हर केलेला आहे पाठीमागच्या स्लाईडमध्ये. तर या अधिनियमाच्या कलम 6 मधील उपकलम 5 मध्ये अध्यक्षांची नेमणूक कशी केली जाते किंवा कोणी करतं याच्याबाबत तरतूद आहे. तर बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत ते राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे जे सदस्य आहेत त्या सदस्यांमधून एकाची नियुक्ती हे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून केले जाते. हे लक्षात ठेवा. आणि त्यांचे नामनिर्देशन हे राज्य सरकारच करतं. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आपल्याला वाटू शकतं की कामगारांमधून किंवा मालकांमधून अध्यक्षाची नियुक्ती होईल, पण नाही. राज्य सरकारने नियुक्त केलेले जे सदस्य आहेत त्याच्यामधून एकाची नियुक्ती ही अध्यक्ष म्हणून राज्य सरकारद्वारेच केली जाते, नामनिर्देशनाद्वारे. त्यामुळे हा पॉईंट देखील खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती देखील 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 अन्वये काही कारणास्तव मालक किंवा कामगारांनी नावे न दिल्यास एकाच व्यक्तीचे मंडळ नेमण्याचा अधिकार शासनाला कोणत्या कलमाने दिलेला आहे.
तर या अधिनियमामध्ये अशी देखील तरतूद आहे की काही कारणाने मालकाने किंवा कामगारांनी जर नावे दिले नाहीत, तर जर अशा वेळी मंडळाची स्थापना होऊ शकत नाही, कारण मंडळामध्ये मालक असेल किंवा कामगार असतील यांचे देखील प्रतिनिधी आवश्यक असतात. मग अशा वेळी एकाच व्यक्तीचे मंडळ नेमण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. मग अशी तरतूद या अधिनियमातील कलम 6A मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया. कलम 6A काय सांगतं, तर एक सदस्यीय मंडळाची नियुक्ती करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. मग अशा वेळी जर मंडळ स्थापन करणे शक्य नसेल, तर राज्य शासन एका व्यक्तीची नियुक्ती करू शकते किंवा एका व्यक्तीचेच मंडळ स्थापन करू शकते. आणि ही परिस्थिती कधी निर्माण होईल, तर जेव्हा नियोक्ता किंवा मालक असतील आणि कामगार असतील यांनी जर प्रतिनिधी दिले नाहीत, तर तशावेळी ही परिस्थिती निर्माण होईल. आणि अशावेळी जो नियुक्त केलेला एक व्यक्ती असेल तो तात्पुरत्या स्वरूपात बोर्ड म्हणून काम करेल. मग अशावेळी त्याला या बोर्डाचे किंवा मंडळाचे सर्व अधिकार असतील, सर्व कर्तव्य पार पाडता येतील, सर्व कार्य तो बोर्डाची करू शकतो. त्याचबरोबर तो कधीपर्यंत तो नियुक्त केलेला व्यक्ती पदावर राहील, तर नियमित बोर्डाची स्थापना होईल, त्या बोर्डाची पहिली बैठक होईपर्यंत तो पदावर राहतो. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या नियुक्त केलेल्या व्यक्तीचे वेतन असेल, त्याच्या सेवा शर्ती असतील, अटी असतील, त्या कोणामार्फत निश्चित केल्या जातात, तर त्या राज्य सरकारमार्फत निश्चित केल्या जातात. त्यामुळे हा देखील मुद्दा लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, मंडळाला आपला वार्षिक अहवाल ॲन्युअल रिपोर्ट मागील वर्षाचा कारभार स्पष्ट करून दरवर्षी कोणत्या तारखेपूर्वी सादर करावा लागतो. तर परीक्षेमध्ये वार्षिक अहवालावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर मंडळाने दरवर्षी 1 एप्रिल नंतर परंतु 31 ऑक्टोबरच्या पूर्वी आपला मागच्या वर्षाचा जो काही कारभार आहे तो स्पष्ट करायचा आहे. आणि जी काही आर्थिक उलाढाल असेल ती त्याच्यामध्ये नमूद करून तसा अहवाल 31 ऑक्टोबरच्या पूर्वी सादर करायचा आहे. त्यामुळे डेडलाईन काय आहे, तर 31 ऑक्टोबर आहे. 1 एप्रिल नंतर कधीही सादर करू शकतो पाठीमागच्या वर्षाचा, मात्र डेडलाईन कोणती दिलेली आहे, तर 31 ऑक्टोबरच्या पूर्वीच करायचं आहे. आणि ही तरतूद कोणत्या कलमात आहे, तर ही तरतूद आहे या अधिनियमाच्या 7व्या कलमातील 3ऱ्या उपकलमामध्ये. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण कलम 7 बघूया. कलम 7मध्ये काय तरतूद आहे, तर याच्यामध्ये मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत. हे देखील कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ती उपकलमे तुमच्या लक्षात राहिली नाही तरी चालतील, परंतु कलम आणि त्याच्यामध्ये असलेली तरतूद हे ॲटलिस्ट तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण जरी परीक्षेत उपकलमावरती प्रश्न विचारला तर ॲटलिस्ट हे जर तुम्हाला माहीत असेल तरी उत्तरापर्यंत तुम्हाला पोचता येईल. तर कलम 7मध्ये मंडळाचे अधिकार सांगितलेले आहेत. मंडळ काय करतं, तर मंडळ हे योजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करतं. त्याचबरोबर त्या योजनेचे प्रशासन योग्यरीत्याने सांभाळण्याची जबाबदारी देखील त्याची असते. त्याचबरोबर या योजनेनुसार जे काही अधिकार आणि कर्तव्य मंडळाला पार पाडावे लागतात त्या सर्व मंडळाची अधिकारी पार पाडत असतात. त्याचबरोबर योग्यरीतीने प्रशासनासाठी देखील मंडळ आवश्यक त्या उपाययोजना करत असतं. त्याचबरोबर दरवर्षी या योजनेचा किंवा मंडळ आपला जो अहवाल आहे पाठीमागच्या वर्षाचा तो राज्य सरकारला वार्षिक अहवाल म्हणून सादर करत असतं. मंडळाला 31 ऑक्टोबरच्या पूर्वी सादर करावा लागतो. त्यामुळे ही डेडलाईन लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर मंडळ हे राज्य शासनाचे जे निर्देश आहेत त्यांचे पालन करण्यासाठी बांधील असते, म्हणजे ज्याचे बंधन आहे मंडळावरती. त्यामुळे हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, मंडळाच्या वार्षिक अहवालाबाबत खालीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे. तर आपण एक एक बघूया. अहवाल गुप्त ठेवला जातो का, तर नाही, अहवाल गुप्त नाही ठेवला जात. अहवाल फक्त कामगार आयुक्तांनाच दाखवला जातो का, तर नाही, आपण बघितलं राज्य शासनाला पाठवला जातो त्यामुळे तो गुप्त देखील नाही आणि कामगार आयुक्तांना देखील फक्त दाखवला जात नाही. त्यानंतर अहवाल हा राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवला जातो का, तर बरोबर. हा अहवाल राज्याची विधानसभा आणि राज्याची विधान परिषद या दोन्ही सभागृहांसमोर ठेवावा लागतो. आणि अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे, तर ही जी तरतूद आहे ती या अधिनियमाच्या कलम 7मधील 3ऱ्या उपकलमामध्येच करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा. राज्य सरकारला जो अहवाल प्राप्त झालेला आहे तो शक्य तितक्या लवकर विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहांसमोर ठेवावा लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969 नुसार मंडळाच्या खात्यांचे लेखापरीक्षण किंवा ऑडिट दरवर्षी कोणाद्वारे केले जाते? तर या अधिनियमामध्ये जी मंडळांची खाती आहेत त्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची देखील तरतूद आहे आणि असे लेखापरीक्षण दरवर्षी केले जाते. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. तुम्हाला दर 6 महिन्याने असा देखील मुद्दाम फसवा प्रश्न करू शकतात. तर दर वर्षी केले जाते, दर वर्षाने. आणि त्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेला पात्र व्यक्ती जो आहे, ऑडिटर जो आहे, तो ते लेखापरीक्षण करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी लेखापरीक्षणाची तरतूद आहे ती या अधिनियमाच्या कलम 8 मधील उपकलम 2 मध्ये दिलेली आहे आणि त्याच्यानुसार हे लेखापरीक्षण पार पडत असते. आता याबाबत थोडीशी अधिक माहिती आपण बघूया. ही जी लेखी आहे आणि लेखापरीक्षणाची तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 8 मध्ये. त्यामुळे कलम 8 पाठ करा. आता हे लेखी आणि लेखापरीक्षण होण्यासाठी हे जे लेखी आहेत आणि त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी मंडळाने योग्य रीतीने ठेवणं आवश्यक असतं. आणि असा जो मंडळाचा वार्षिक हिशेब आहे आणि ताळेबंद आहे त्याचं राज्य शासनाकडून नियुक्त केलेला जो लेखापरीक्षक आहे त्याच्याकडून दरवर्षी लेखापरीक्षण केलं जातं. त्यामुळे दरवर्षी हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या लेखापरीक्षकाला देखील काही अधिकार आहेत. ते कोणते आहेत? तर नोंदी तपासू शकतो तो इतर काही माहिती देखील मंडळाकडून मागू शकतो. त्याचबरोबर तो आपला अहवाल दरवर्षी राज्य शासनाकडे सादर करतो आणि मग राज्य शासन त्या लेखापरीक्षणानंतर जे काही सूचना देईल त्या सूचनांचे पालन मंडळ जो आहे किंवा बोर्ड जे आहे त्याने करायचं असतं. त्याचबरोबर आता हे जे लेखापरीक्षण केलं जाईल त्या लेखापरीक्षणाचा जो खर्च येईल तो खर्च कोणाच्या निधीतून दिला जाईल याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा लेखापरीक्षणाचा सर्व खर्च मंडळाच्या निधीतून पार पाडला जातो. त्यामुळे हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही माथाडी मंडळाचा सदस्य होण्यास अपात्र मानली जाईल किंवा डिस्क्वालिफाईड मानली जाईल? तर प्रश्नाचे उत्तर बघण्यापूर्वी आपण पात्रता आणि अपात्रता याच्याबद्दलच्या तरतुदी बघूया. त्या कोणत्या कलमात आहेत? तर या अधिनियमातील कलम 9 मध्ये अपात्रता आणि पदच्युती याच्याशी संबंधित तरतुदी आहेत. तर कलम 9 काय सांगतं? तर कोणता व्यक्ती हा मंडळाचा सदस्य होण्यास अपात्र आहे किंवा तो सदस्य होऊ शकत नाही? तर असा व्यक्ती जो मंडळाचा वेतनधारक अधिकारी असेल किंवा जो दिवाळखोर व्यक्ती असेल, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती असेल, जर ते एखाद्या व्यक्तीला नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवलेले असेल तर हा जो व्यक्ती आहे तो बोर्डाचा सदस्य होण्यासाठी अपात्र असेल किंवा तो सदस्य जर असला तर तो पदावर राहू शकत नाही. त्याचबरोबर याच अधिनियमानुसार कलम 9 नुसार राज्य शासनाला सदस्याला पदावरून काढण्याचे देखील अधिकार आहेत. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की पदावरून कोण काढतं? तर पदावरून राज्य शासन काढतं. का काढतं? तर वर दिलेले जे मुद्दे आहेत ते 3 या मुद्द्यानुसार जर तो अपात्र ठरला असेल तर त्याला पदावरून काढतं किंवा परवानगीशिवाय जर सलग 3 बैठकांना तो अनुपस्थित असेल तरी देखील त्याला पदावरून काढलं जातं. त्यामुळे हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येईल की सलग किती बैठकांना अनुपस्थित असेल तर सदस्यात पदावरून काढलं जातं? तर सलग 3 बैठकांना. त्यानंतर आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे हे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत ते कोणाच्या इच्छेनुसार पदावर राहतात? तर हे राज्य सरकारच्या इच्छेनुसार पदावर राहतात. म्हणजे राज्य शासनाची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत पदावर राहू शकतात. राज्य शासनाला जर वाटलं ते योग्य प्रतिनिधित्व करत नाहीत तर केव्हाही राज्य शासन सदस्यांना पदावरून दूर करू शकते. त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. मग आता आपण प्रश्नाकडे बघूया. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याच योग्य उत्तर असणार आहे? तर मंडळाचा पगारी पदाधिकारी असेल तरी तो सदस्य होण्यास अपात्र आहे. दिवाळखोर घोषित झालेला असेल तरी देखील सदस्य होण्यास अपात्र आहे. नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला व्यक्ती असेल तरी देखील तो सदस्य होण्यास अपात्र आहे. त्यामुळे 3 योग्य असल्यामुळे वरील सर्व हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. दुरुस्ती अधिनियम 1990 नुसार मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष हे कोणाच्या मर्जीने किंवा प्लेजरने पद धारण करतात? तर आपण आत्ताच पाहिलं की या अधिनियमाच्या कलम 9 मधील 3रे उपकलम आहे आणि या उपकलमानुसार हे जे मंडळाचे सदस्य आहेत आणि जे अध्यक्ष आहेत ते राज्य शासनाच्या मर्जीने पद धारण करतात. म्हणजेच या अधिनियमातील कलम 9(3) नुसार
राज्य शासन त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21. माथाडी मंडळाच्या सदस्याला आपला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे संबोधित करून द्यावा लागतो? तर माथाडी मंडळाचा कोणताही सदस्य असेल तर अशा सदस्याला जर आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो आपला राजीनामा स्वतःच्या स्वाक्षरीनुसार राज्य सरकारला उद्देशून देऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याची योग्य उत्तर असेल. मग आता ही जी राजीनाम्याची तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे? तर या अधिनियमातील कलम 10 मध्ये सदस्याचा राजीनामा याविषयीची तरतूद आहे. मग असा राजीनामा कोणताही सदस्य त्याला वाटेल तेव्हा म्हणजे कधीही देऊ शकतो. मात्र तो राजीनामा जो आहे तो लेखी स्वरूपात असावा लागतो आणि तो राज्य शासनाला उद्देशून द्यावा लागतो. त्याचबरोबर तो दिलेला राजीनामा जर राज्य शासनाने स्वीकारला तर तो स्वीकारल्यानंतर त्याचे पद रिक्त होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. मंडळातील सदस्याचे मृत्यू, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेले पद हे किती दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे? तर समजा मंडळातील जर एखादी जागा ही कोणत्याही कारणामुळे, समजा मृत्यूमुळे एखाद्या सदस्याच्या किंवा एखाद्या सदस्याने राजीनामा दिला किंवा एखादा सदस्य जर अपात्र असेल तर अशामुळे जर रिक्त झाली असेल तर ही जी घटना जेव्हा घडली त्या दिवसापासून 90 दिवसांच्या आत ती जागा भरणं आवश्यक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. आणि अशी तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 11 मध्ये. कलम 11 काय सांगतं? तर रिक्त पद लवकरात लवकर भरणे. मग ही जी रिक्त जागा आहे ती घटना घडल्यापासून 90 दिवसाच्या आत भरली पाहिजे. त्याचबरोबर जी जागा भरल्यानंतर जो नवीन सदस्य येईल तो नवीन सदस्य फक्त उर्वरित काळासाठीच पदावर असेल. म्हणजे ज्या सदस्याच्या जागी जो येणार आहे त्या सदस्याचा जो उर्वरित कालावधी जो असेल त्या कालावधीसाठीच तो पदावर राहतो. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर जागा रिक्त झालेल्या असताना देखील उर्वरित मंडळाचे जे सदस्य आहेत ते कामकाज सुरूच ठेवतात आणि ते कामकाज वैध देखील असते. हा देखील पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. मंडळाच्या रचनेतील दोष किंवा जागा रिक्त असल्याच्या कारणावरून मंडळाचे कामकाज बेकायदेशीर ठरवता येईल का? तर हा देखील पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाईल. तर या अधिनियमातील कलम 12 नुसार मंडळातील कोणतीही जागा जर रिक्त असेल किंवा मंडळाच्या घटनेत दोष असेल किंवा रचनेत दोष असेल तर या कारणानुसार कोणतेही कामकाज किंवा मंडळाने केलेली कोणतीही कृती ही प्रश्नांकित केली जाणार नाही किंवा त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला जाणार नाही. आणि या कारणावरून मंडळाचे कामकाज हे बेकायदेशीर ठरवले जाऊ शकत नाही, ते वैधच राहील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. कलम 12 नुसार दोष किंवा जागा रिक्त आहे या कारणावरून मंडळाचे कामकाज बेकायदेशीर ठरवले जाणार नाही. प्रश्न 24. मालक किंवा असंरक्षित कामगारांकडून मंडळाला येणे असलेली रक्कम निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या अधिनियमामधील कलम 13 मधील उपकलम 1 नुसार अशी तरतूद केलेली आहे की या अधिनियमातील जे काही बोर्डाचे मालक असतील किंवा असंरक्षित कामगार असतील यांच्याकडून जर मंडळाला येणारी एखादी रक्कम थकीत असेल तर ती थकीत असलेली रक्कम निश्चित करण्याचा जो अधिकार आहे तो बोर्डाला आहे किंवा बोर्डाने निश्चित केलेला जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला आहे. मात्र असे करण्यापूर्वी त्याची प्रॉपर चौकशी करणं आवश्यक आहे. म्हणजे ही जी थकीत रक्कम आहे ती निश्चित करण्यासाठी आधी चौकशी केली जाईल आणि चौकशीनंतर बोर्ड किंवा बोर्डाने निश्चित केलेला जो अधिकारी आहे त्याला तो अधिकार असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 मधील कलम 13 अंतर्गत थकीत रकमेची चौकशी करत असताना मंडळाच्या अधिकाऱ्याला कोणत्या कायद्यानुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त असतात? तर आपण मागाशीच पाहिलं की अशा प्रकारे थकीत रक्कम निश्चित करण्यासाठी चौकशी अंती बोर्ड आणि बोर्डाने निश्चित केलेला अधिकारी त्यासाठी जबाबदार असतो. आणि त्यासाठी या अधिनियमातील कलम 13 मधील उपकलम 2 मध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या तरतुदीनुसार जे साक्षीदार आहेत त्यांना हजर करणे, त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगणे इत्यादी बाबींची चौकशी
त्या अधिकाऱ्याला करावे लागते आणि त्यासाठी त्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता आपण कलम 13 थोडक्यात बघूया. कलम 13 काय सांगतं तर मालक आणि कामगारांकडून येणे असलेल्या रकमेची निश्चिती करणे आणि याच्याबाबत तरतूद ही कलम 13 मध्ये आहे. मग मालक किंवा कामगारांकडून जी देय रक्कम आहे ती निश्चित कोण करू शकतं तर मंडळ किंवा मंडळाने अधिकृत केलेला एखादा अधिकारी करू शकतो. पण त्याच्यासाठी चौकशीची आवश्यक आहे आणि ही चौकशी करण्यासाठीच मंडळाला किंवा त्या अधिकाऱ्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार. मग कशासाठी तर त्या व्यक्तीला बोलवण्यासाठी, त्याची साक्ष तपासण्यासाठी, कागदपत्र मागवण्यासाठी, पुरावा स्वीकारण्यासाठी इत्यादीसाठी त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. त्याचबरोबर मंडळ किंवा हा अधिकारी अशा प्रकारे निर्णय देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती जो आहे त्याच्याशी निगडीत पक्ष जो आहे मालक किंवा कामगारांचा त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देखील दिली जाते रक्कम निश्चित करण्यापूर्वी. हा देखील पॉईंट लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर या कलम 13 नुसार जो दिलेला निर्णय आहे तो अंतिम निर्णय असतो, त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ही जी थकीत रक्कम जी निश्चित केलेली आहे त्याची वसुली कशा प्रकारे केली जाऊ शकते असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर याची वसुली ही जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे केली जाते. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील फिक्स प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, कलम 13 अन्वये निश्चित केलेली थकीत रक्कम ही मालकाने दिली नाही तर तिची वसुली कोणत्या स्वरूपात केली जाऊ शकते. तर कलम 13(5) मध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे की याची वसुली जी आहे ती जमीन महसुलाची थकबाकीची वसुली ज्या प्रकारे केली जाते त्याच प्रकारे केली जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आणि ह्याची तरतूद कोणत्या कलमात आहे तर याची तरतूद आहे कलम 13 मधील उपकलम 5 मध्ये. त्यामुळे कलम 13 उपकलम 5 लक्षात ठेवा, हे जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसुलीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार 1969 या अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर सल्ला देण्यासाठी शासनाद्वारे स्थापन केल्या जाणाऱ्या समितीचे नाव काय आहे. तर ही देखील एक महत्त्वाची समिती आहे. तर या अधिनियमाच्या कलम 14 मधील उपकलम 1 नुसार एका समितीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचं नाव आहे सल्लागार समिती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. हा जो अधिनियम आहे महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या अधिनियमातील ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही योजना आहेत, त्या योजनेच्या प्रशासनाच्या बाबीवर सल्ला देण्यासाठी, कोणाला सल्ला देण्यासाठी तर राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी ही सल्लागार मंडळी किंवा सल्लागार समिती काम करत असते. आणि याची तरतूद कोणत्या कलमात आहे कलम 14 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर ही जी सल्लागार समिती आहे याच्यामध्ये कोणकोणते सदस्य असतात असा देखील प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मग याच्यामध्ये सदस्य असतात 4 प्रकारचे. पहिले आहेत मालक, म्हणजे जे नियोक्ते आहेत त्यांचे प्रतिनिधी याच्यामध्ये असतात. दुसरे आहेत कामगार, जे कामगार आहेत किंवा मॅन्युअल वर्कर आहेत त्यांचे प्रतिनिधी याच्यामध्ये असतात. त्यानंतर तिसरे आहेत विधिमंडळाचे सदस्य, म्हणजे जे आमदार आहेत महाराष्ट्राचे विधान भवनाचे त्यांचा समावेश याच्यामध्ये असतो. आणि चौथे आहेत राज्य शासनाचे प्रतिनिधी. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे सदस्य याच्यामध्ये असतात, हे लक्षात ठेवा. या सल्लागार समितीचे सदस्य आणि बोर्डाचे सदस्य याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर हे विधिमंडळाचे सदस्य याच्यामध्ये जास्त असतात. या सल्लागार समितीमध्ये हे विधिमंडळाचे सदस्य जे आहेत त्यांचा समावेश बोर्डाच्या किंवा माथाडी कामगार मंडळाच्या रचनेमध्ये नाही आहे. हा एवढा डिफरन्स आहे ते लक्षात घ्या फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, सल्लागार समितीच्या संरचनेत राज्य सरकारचे नियुक्त सदस्य एकूण सदस्यांच्या किती भागापेक्षा जास्त नसतात. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जी सल्लागार समिती आहे त्या सल्लागार समितीच्या कलम 14 मधील उपकलम 2 मध्ये याच्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे.
की कलम 14(2) काय सांगतं की ही जी सल्लागार समिती आहे, या सल्लागार समितीच्या संरचनेमध्ये जे राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे जे सदस्य आहेत ते एकूण सदस्यांच्या 1/4 पेक्षा जास्त नसले पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियमातील 2025च्या दुरुस्तीनुसार जोडलेले कलम 14(1)(a) अन्वये जर सल्लागार समिती कार्यरत किंवा फंक्शनल नसेल तर सरकार काय करू शकते? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण 2025ची ही जी सुधारणा आहे त्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. तर या 25च्या सुधारणेनुसार या अधिनियमात कलम 14(1)(a) हे नवीन कलम ॲड केलेलं आहे. हे कलम लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येणार आहे. आणि या कलमानुसार अशी तरतूद केलेली आहे की ही जर सल्लागार समिती आहे कलम 14नुसार स्थापन करण्यात आलेली 14(1)नुसार ती जर कार्यरत नसेल किंवा फंक्शनल नसेल तर सरकार या समितीचा सल्ला किंवा विचारविनिमय न घेता सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते निर्णय थेट घेऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. म्हणजेच काय, तर सोप्या शब्दात ही सल्लागार समिती जर अस्तित्वात नसेल किंवा कार्यरत नसेल तर त्यांच्या सल्ला घेण्याची आवश्यकता राज्य सरकारला नसते. राज्य सरकार स्वतः निर्णय घेऊ शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. सल्लागार समितीतील अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर महाराष्ट्र माथाडी कामगार या अधिनियमातील सल्लागार समितीमध्ये जे अशासकीय सदस्य असतात त्यांच्या कार्यकाळासंबंधित एक 2025ला सुधारणा करण्यात आलेली आणि या सुधारणेनुसार एक नवीन कलम या अधिनियमामध्ये ॲड करण्यात आलेलं आणि ते कलम आहे कलम 14 मधील 6वे उपकलम आणि ए. तर हे कलम 14(6)(a) नुसार हे जे शासनाच्या व्यतिरिक्त म्हणजे अशासकीय सदस्य जे आहेत त्यांचा कार्यकाळ, त्यांचे नाव हे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे कलम देखील लक्षात ठेवा, हे अशासकीय सदस्यांचे कार्यकाळ कोणता आहे त्याच्याशी संबंधित कलम आहे. आणि हे कोणत्या सुधारणेनुसार ॲड करण्यात आलेलं आहे तर 2025च्या अमेंडमेंटनुसार. त्यानंतर आता आपण कलम 14वरचे जे प्रश्न बघितले त्यांचे रिव्हिजन करूया. कलम 14 कशाशी संबंधित आहे तर कलम 14 हे सल्लागार समितीचे संबंधित आहे. म्हणजे सल्लागार समितीची स्थापना, रचना ही कलम 14मध्ये सांगितलेली आहे. सल्लागार समितीची स्थापना कोण करू शकते असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल राज्य शासन. राज्य शासनाची जी जबाबदारी आहे. मग समिती जी आहे सल्लागार समिती ती कोणकोणत्या बाबींवर राज्य शासनाला सल्ला देऊ शकते तर या कायद्याचे प्रशासन करताना उद्भवलेले जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर, या योजनांची, या कायद्याखाली ज्या योजना तयार होतील त्या योजनांची अंमलबजावणी करताना उठणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सल्ला देणार. त्यानंतर या अधिनियमातील तरतुदींचा वापर करण्यासंबंधी सल्ला देणार. विविध मंडळांमध्ये जो समन्वय राखण्यासाठी जी जबाबदारी आहे त्याच्यावरती देखील सल्लागार समिती सल्ला देऊ शकते. त्याचबरोबर आपण आत्ताच पाहिलं की ही समिती जरी कार्यरत नसेल तर राज्य शासन स्वतः निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. त्यानंतर आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे समितीत कोणाकोणाचा समावेश होतो तर नियोक्ता किंवा मालक, त्यानंतर कामगारांचा, त्यानंतर विधिमंडळातील सदस्यांचा आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींचा. तर या चौघांचे मिळून सल्लागार समिती बनत असते. त्यानंतर अध्यक्षाची नियुक्ती कोण करतं तर बोर्डाच्या अध्यक्षाप्रमाणेच राज्य शासन या सल्लागार समितीचे अध्यक्ष देखील नियुक्त करतात. त्यानंतर सदस्यांची नावे ही राजपत्रात प्रसिद्ध केली जातात. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर तो असतो 5 वर्षांचा. आणि इथे आणखीन एक पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की सल्लागार समितीतील एखादी जागा जर रिक्त झाली तर ती किती महिन्यात भरली पाहिजे तर ती 6 महिन्यांच्या आत भरली पाहिजे. त्यामुळे हा कालावधी लक्षात ठेवा रिक्त जागा भरण्याचा सल्लागार समितीतील. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर जे सल्लागार समितीचे सदस्य आहेत त्यांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता देखील दिला जातो. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत कलम 14शी संबंधित. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 31. निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर या अधिनियमानुसार जे मंडळ आहे किंवा बोर्ड आहे ती योग्य पात्रता असलेल्या व्यक्तीची निरीक्षक म्हणून नियुक्ती करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. त्याची नियुक्ती करण्याचा आणि त्याचे अधिकार क्षेत्र
ठरवण्याचा जो अधिकार आहे तो आहे बोर्डाला. आणि ही जी तरतूद आहे ही तरतूद कोणत्या कलमात आहे, तर ही तरतूद आहे या अधिनियमाच्या कलम 15(1) नुसार. त्यामुळे ही तरतूद किंवा हे कलम देखील लक्षात ठेवा. आता आपण कलम 15 हे व्यवस्थित बघूया. कलम 15 मध्ये कशाची तरतूद आहे, तर निरीक्षक आणि त्यांचे अधिकार याविषयी तरतूद आहे. त्यामुळे हे देखील कलम लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. तर निरीक्षकांची नियुक्ती कोण करतं, तर निरीक्षकांची नियुक्ती मंडळ करतं. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर निरीक्षकांना कोणकोणते अधिकार असतात, तर कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा, तपासणी करण्याचा, वेगवेगळ्या सूचना देण्याचा, त्याचबरोबर कामगारांची चौकशी करण्याचा देखील अधिकार या निरीक्षकाला असतो. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर कामगारांची त्यांच्या पगारासंबंधीची माहिती मागवणे, विविध गुन्ह्यांसंबंधीची कागदपत्रे जप्त करणे किंवा त्याची प्रत घेणे याच्या संबंधी देखील अधिकार निरीक्षकाला असतात. त्याचबरोबर आणखीन एक पॉईंट आहे कलम 15 मध्ये, तो म्हणजे कोणालाही स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सेंटेन्स देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या कलमांतर्गत म्हणजे कलम 15 नुसार जे निरीक्षक नेमले जात आहेत त्यांना सार्वजनिक सेवकाचा म्हणजे लोकसेवकाचा दर्जा दिला जातो. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावरती देखील 100% प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 या कायद्यानुसार नियुक्त केलेला प्रत्येक निरीक्षक हा भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार काय समजला जातो, तर आपण आत्ताच पाहिलं त्याप्रमाणे या अधिनियमातील कलम 15(3) नुसार प्रत्येक निरीक्षक जो आहे तो भारतीय दंड संहिता 1860 नुसार म्हणजे 1860च्या कलम 21 नुसार लोकसेवक म्हणून समजला जाईल. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, कलम 16 अन्वये अनुसूचित रोजगारात कोणाच्या रोजगारावर पूर्णपणे बंदी आहे, तर या अधिनियमातील कलम 16 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही अनुसूचित रोजगारामध्ये बालकाला कामावरती ठेवणे किंवा बालकाला काम देण्याची परवानगी देण्यास देखील पूर्णपणे मनाई आहे. त्यामुळे बालकांच्या कामावरती पूर्ण बंदी आहे कलम 16 नुसार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 यामधील 2025च्या नवीन दुरुस्तीनुसार कलम 16च्या स्पष्टीकरणात बालक म्हणजे किती वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती होय, तर हा जो अधिनियम आहे महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 याच्यामध्ये 2025ला एक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ती सुधारणा कलम 16 मध्ये देखील करण्यात आलेली आहे. आणि या कलम 16 मधील 2025च्या सुधारणेनुसार ज्याने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली नाहीत ती व्यक्ती बालक समजली जाणार आहे. म्हणजे 18पेक्षा जास्त वय ज्यांचे आहे ते काम करू शकतात. या अधिनियमांतर्गत रोजगारामध्ये त्यांना परमिशन आहे, पण 18पेक्षा कमी वर्ष वय ज्यांचे आहे त्यांना रोजगार करण्यासाठी पूर्णपणे या अधिनियमांतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. पूर्वी ही जी बालक पदाची मर्यादा होती ती 14 वर्षेपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला होती 2025 पूर्वी. मात्र 2025च्या या नवीन सुधारणेनुसार 18पेक्षा कमी वयाची जी व्यक्ती आहे तिला या अधिनियमानुसार कलम 16 नुसार बालक समजलं जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या अधिनियमांतर्गत किंवा योजनेअंतर्गत होणारे सर्व गुन्हे हे कोणत्या न्यायालयाद्वारे चालवले जातील, तर महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या अधिनियमातील कलम 17 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की या अधिनियमांतर्गत शिक्षापात्र असलेला प्रत्येक गुन्हा हा स्थानिक कार्यक्षेत्रामधील म्हणजे त्या स्थानिक कार्यक्षेत्रामध्ये जे कामगार न्यायालय आहे त्या न्यायालयाद्वारे चालवले जातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. या अधिनियमांतर्गत किंवा योजनेअंतर्गत होणारे सर्व गुन्हे हे कलम 17 अंतर्गत कामगार न्यायालयाअंतर्गत चालवले जातील. प्रश्न क्रमांक 36, कामगार न्यायालयाने दिलेल्या दोषसिद्धी किंवा निर्दोष मुक्ततेविरुद्ध अपिलाची तरतूद कोठे केली जाते, तर या अधिनियमामधील कलम 17(c)(1) नुसार अशी तरतूद करण्यात आलेली आहे की या अधिनियमामध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये
तो गुन्हा सिद्ध होऊन दोष सिद्धी झालेले असेल, त्याचबरोबर एखाद्या गुन्ह्यातून एखाद्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता झालेली असेल, तर याच्या दोन्ही प्रकरणांमध्ये अपिलाची तरतूद कोठे आहे, तर कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयांविरुद्ध अपिलाची जी तरतूद आहे ती आहे औद्योगिक न्यायालयामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, कामगार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी किती दिवसांची मुदत दिली जाते? तर कामगार न्यायालयाने दिलेला जो निर्णय असेल, मग तो दोषसिद्धीचा निर्णय असेल किंवा निर्दोष मुक्ततेचा निर्णय असेल, या दोन्ही निर्णयांच्या विरुद्ध अपील करण्यासाठी कमीत कमी 30 दिवसांचा अवधी दिला जातो. म्हणजेच 30 दिवसांच्या आत अपील करणं आवश्यक आहे. आणि ही तरतूद कोणत्या कलमात आहे, तर या अधिनियमातील कलम 17C2 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 17C2 मध्ये काय सांगितलेलं आहे की कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत औद्योगिक न्यायालयाकडे अपील करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 अन्वये कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने गुन्ह्याशी संबंधित प्रकरणांचा निकाल किती महिन्यांच्या आत लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण मागाशीच पाहिलं की या कायद्यातील जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी संबंधित आपण कामगार न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि कामगार न्यायालयाच्या निर्णयांच्या विरुद्ध आपण औद्योगिक न्यायालय जे आहे त्याच्याकडे जाऊ शकतो. मात्र ही जे दोन्ही न्यायालय आहे, कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय, याने गुन्ह्यांशी संबंधित असलेली जी प्रकरणे आहेत त्यांचा निकाल तक्रार किंवा अपील दाखल झाल्यापासून शक्यतो 3 महिन्यांच्या आत लावणं प्रयत्न करावा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. या दोन्ही न्यायालयांनी 3 महिन्यांच्या आत निकाल लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आपण कलम 17 थोडंसं डिटेलमध्ये बघूया, कारण याच्यामध्ये बरीच उपकलमे देखील आहेत. तर कलम 17 कशाशी संबंधित आहे, तर कामगार न्यायालयाद्वारे गुन्ह्यांची सुनावणीशी संबंधित आहे. आता या अधिनियमातील कलम 17B देखील महत्त्वाचे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की निरीक्षक असेल किंवा मंडळ असेल किंवा मंडळाकडून किंवा राज्य शासनाकडून प्राधिकृत केलेला एखादा अधिकृत व्यक्ती असेल, तर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरच न्यायालय तक्रार दाखल करून घेते. म्हणजे याच्यासाठी लेखी तक्रारीची आवश्यकता आहे, ती पण अधिकृत व्यक्तींकडून, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे 17C नुसार कामगार न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत औद्योगिक न्यायालयाकडे अपील दाखल करते. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर 17E देखील महत्त्वाचे आहे. हे काय सांगतं, तर 17E नुसार कामगार न्यायालय असेल किंवा औद्योगिक न्यायालय असेल, या न्यायालयांनी दिलेला निर्णय हा कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये आव्हानास्पद नसतो किंवा त्याला आव्हान देता येत नाही. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा की कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्याचबरोबर कलम 17F देखील महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय यांनी शक्यतो 3 महिन्यांच्या आत प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. तर ही काही महत्त्वाची उपकलमे देखील आहेत कलम 17मधील, ती देखील लक्षात ठेवा. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, असंरक्षित कामगारांना कर्मचारी नुकसान भरपाई कायदा 1923 हा लागू करण्याबाबत कोणते कलम आहे? तर जे नोंदणीकृत असंरक्षित कामगार आहेत त्यांना कर्मचारी नुकसान भरपाई कायदा 1923 म्हणजेच वर्क्समॅन कम्पेन्सेशन ॲक्ट 1923 जो आहे तो लागू करण्यासंबंधी कलम आहे कलम 18. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. इथे तुम्ही बघू शकता कलम 18 मध्ये काय तरतूद आहे, तर असुरक्षित कामगारांना कामगार नुकसान भरपाई कायदा लागू होण्याबाबत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार रोजगार नियमन व कल्याण अधिनियम 1969 अन्वये नोंदणीकृत असंरक्षित कामगारांना वेतन प्रदान कायदा 1936 हा लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या अधिनियमानुसार राज्य सरकार हे अधिकृतपणे राजपत्रामध्ये अधिसूचना काढून हा जो वेतन प्रदान कायदा आहे किंवा अधिनियम आहे 1936चा, तो किंवा त्या कायद्यातील काही तरतुदी या माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या अधिनियमातील कामगारांना
लागू करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग याच्याशी संबंधित कलम कोणते आहे, तर कलम 19 मध्ये आपल्याला तरतूद केलेली आहे की कामगारांना वेतन प्रदान कायदा 1936 लागू होण्याबाबत. त्यामुळे हे कलम 19 देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, नोंदणीकृत असंरक्षित महिला कामगारांना कोणत्या कायद्याअंतर्गत प्रसूती लाभ मॅटर्निटी बेनिफिट देण्याची तरतूद कलम 20 मध्ये आहे. तर या कायद्यातील कलम 20 देखील महत्त्वाचे आहे, कारण कलम 20 नुसार राज्य सरकार अधिसूचना काढून प्रसूतीविषयक जे लाभ आहेत ते लागू करण्यासाठी प्रसूती लाभ अधिनियम 1961 याच्या काही तरतुदी किंवा संपूर्ण कायदा हा या आपल्या कायद्यातील जे कामगार आहेत, महिला कामगार, असंरक्षित महिला कामगार यांना लागू करू शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रसूती लाभ अधिनियम 1961शी संबंधित कलम कोणता आहे, तर ते आहे कलम 20. प्रश्न क्रमांक 42, जर कामगाराला इतर कोणत्याही कायद्यानुसार या कायद्यापेक्षा अधिक फायदेशीर हक्क किंवा विशेष अधिकार मिळत असतील तर ते हक्क अबाधित राहतील अशी तरतूद कोणत्या कलमात आहे, तर या अधिनियमातील कलम 21 नुसार कामगाराचे इतर कायद्यानुसार किंवा करारानुसार या कायद्यापेक्षा अधिक फायदेशीर असे हक्क किंवा सवलती जर त्याला मिळत असतील तर त्या कलम 21 नुसार अबाधित राहतील. फक्त त्याला दुहेरी लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कलम 21 मध्ये काय तरतूद आहे, तर विशिष्ट प्रकरणांमध्ये इतर कायद्यातील अधिकार आणि विशेष अधिकारांना बाधा न पोचणे. म्हणजेच काय, तर या अधिनियमानुसार कामगारांचे आधीपासूनचे अधिक फायदेशीर हक्क किंवा सवलती रद्द होत नाहीत. म्हणजे जर त्याला एखाद्या या कायद्यापेक्षा अधिक चांगले हक्क मिळत असतील, सवलती मिळत असतील तर त्या चालूच राहतील, त्या बंद होणार नाहीत. फक्त फरक एवढाच आहे की या कायद्याखालचा देखील लाभ आणि तो लाभ असे दुहेरी लाभ त्याला घेता येणार नाहीत. जे अधिक फायदेशीर आहेत तो ते स्वीकारू शकतो, फक्त दुहेरी लाभ तो घेऊ शकत नाही. एवढाच पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, राज्य सरकार कोणत्या समितीशी सल्लामसलत करून ठराविक कामगार वर्ग किंवा आस्थापनांना या कायद्याच्या तरतुदीमधून सूट किंवा एक्सटेन्शन देऊ शकते. तर आपल्याला माहीत आहे सल्लामसलत करण्यासाठी एकच समिती आहे, ती आहे सल्लागार समिती. आणि राज्य सरकार या समितीशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घेत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी तरतूद आहे सूट देण्याची ती कोणत्या कलमात आहे, तर ही तरतूद आहे कलम 22 मध्ये. कलम 22 हे सूट किंवा एक्सटेन्शन याच्याशी संबंधित आहे. आता याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. समजा एखादा कामगार आहे आणि या कामगाराला या अधिनियमांतर्गत जे काही लाभ दिले जातात त्या लाभांपेक्षा जास्त लाभ किंवा या लाभांपेक्षा अधिक फायदेशीर सवलती जर बाहेरून कोठून मिळत असतील तर मग अशा कामगारांना किंवा आस्थापनांना या अधिनियमातील तरतुदींमध्ये सूट देण्याचा अधिकार आहे की जेणेकरून त्याला त्या फायदेशीर ज्या हक्क आहेत किंवा सवलती आहेत बाहेरच्या कायद्यानुसार मिळणाऱ्या किंवा दुसऱ्या करारानुसार मिळणाऱ्या त्या त्याला चालूच राहतील. मात्र ही अशी सूट देण्यापूर्वी राज्य शासनाने ॲडवायझरी कमिटी म्हणजे सल्लागार समितीची सल्लामसलत करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही सूट अधिसूचनेद्वारे आणि ठराविक अटी किंवा कालावधीसाठी दिली जाते. ह्या देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा सूट देण्यापूर्वी शासनाने तसा सूट देण्याचा आपला हेतू राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून त्याविषयी हरकती आणि सूचना मागवणे देखील आवश्यक आहे. आणि ही अशा प्रकारची प्रसिद्धी केल्यानंतर किमान 1 महिना पूर्ण झाल्याशिवाय अंतिम अधिसूचना त्यांना काढता येत नाही. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की अधिसूचना काढण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागवण्यासाठी ते प्रसिद्ध करावे लागतात आणि एकदा प्रसिद्ध केली की त्याच्यानंतर 1 महिना पूर्ण झाल्याशिवाय अंतिम अधिसूचना फायनल जो काही निर्णय असेल तो काढता येत नाही. हा लक्षात ठेवा. त्याचबरोबर शासन कारण नमूद करून दिलेली सूट कधीही रद्द करू शकते. त्यामुळे हा देखील पॉईंट एक महत्त्वाचा आहे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 नुसार मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे. आता या अधिनियमानुसार बोर्ड असेल, मंडळ असेल किंवा मंडळाची योजना असेल तर याची कामकाजाची चौकशी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे तो आहे राज्य शासनाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. कलम 23(1) नुसार अशा प्रकारचा हक्क राज्य शासनाला देण्यात आलेला आहे.
आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया की हे जे कलम 23 आहे त्याच्यामध्ये मंडळाच्या कामकाजाची चौकशी याच्याविषयीची तरतूद आहे. आता इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. मंडळाची किंवा योजनेच्या कामकाजाची चौकशी किंवा तपासणी करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती कोण करू शकते, तर राज्य शासन करू शकते. कलम 15 आपण ज्या प्रकारे निरीक्षकाची नियुक्ती केलेली त्याच प्रकारे कलम 23 देखील ही एक नियुक्ती आहे कामकाजाची चौकशी करण्यासाठी. फक्त कलम 15 जी निरीक्षकाची नियुक्ती आहे ती मंडळातर्फे केली जाते, तर कलम 23 अंतर्गत जी नियुक्ती आहे ती राज्य शासनामार्फत केली जाते. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो नियुक्त केलेला व्यक्ती आहे तो आपला चौकशी अहवाल राज्य शासनाला सादर करेल. त्याचबरोबर त्या व्यक्तीने मागितलेली सर्व काही कागदपत्रे असतील, खातेवही असतील, इतर माहिती असेल ती त्याला उपलब्ध करून देणे याचं बंधन देखील मंडळावर आहे. त्याचबरोबर मंडळाने त्याला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंटमध्ये चौकशीसाठी नियुक्त केलेल्या या व्यक्तीला या अधिनियमातील कलम 15 अंतर्गत जो इन्स्पेक्टर नियुक्त केलेला आहे, निरीक्षक आहे, त्याचे सर्व अधिकार प्राप्त होतील. त्यामुळे हा देखील पॉईंट एक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, जर मंडळ आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरले किंवा अधिकारांचा गैरवापर जर करत असेल तर राज्य सरकार कमाल किती महिन्यांसाठी मंडळ बरखास्त करू शकते. तर लक्षात ठेवा की राज्य सरकार हे राजपत्रामध्ये अधिसूचना काढून हे जे मंडळ आहे ते बरखास्त करू शकते. मात्र बरखास्त केल्यानंतर 12 महिन्यांच्या आत त्याची पुनर्रचना करणे आवश्यक असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता ही जी तरतूद आहे बरखास्तीची ती कोणत्या कलमामध्ये आहे, तर ते आहे कलम 24. कलम 24 हे मंडळाचे अधिक्रमण याच्याशी संबंधित आहे. आता जे राज्य शासन आहे ते मंडळ बरखास्त का करू शकेल, तर याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ते कार्य करण्यास असमर्थ असेल किंवा ते सतत निष्काळजीपणाने काम करत असेल किंवा अधिकारांचा गैरवापर करत असेल, तर या 2-3 गोष्टींसाठी ते बरखास्त करू शकतात. त्याचबरोबर बरखास्त केल्यानंतर मंडळाची पुनर्रचना ही 12 महिन्यांच्या आत करावी लागते. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर योग्य कारण असेल तर शासन 6 महिन्यांची त्यामध्ये वाढ देखील करू शकते. म्हणजे मॅक्झिमम ही 12 आणि ती 6 अशी फक्त 18 महिन्यांसाठीच सस्पेंड करता येतं मॅक्झिमम जर आपण पकडलं तर. त्याचबरोबर बरखास्तीच्या अगोदर मंडळाला स्पष्टीकरण देण्याची देखील संधी दिली जाते. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे जे बरखास्त होते त्या काळात सदस्य पूर्णपणे पदमुक्त होतात. शासन किंवा शासनाने नियुक्त केलेला अधिकारी मंडळाचे कार्य करतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की बरखास्तीच्या काळात मंडळाचा कार्यभार कोण सांभाळतं, तर शासन किंवा शासनाने नियुक्त केलेला अधिकारी मंडळाचं कार्य करतो. त्याचबरोबर बरखास्तीनंतर मंडळाचा जो निधी असतो तो किंवा मालमत्ता असती ती तात्पुरती शासनाकडे जाते. हा देखील एक पॉईंट आहे, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, कामगाराने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 या कायद्याने मिळवलेल्या हक्कांचा किंवा सवलतींचा त्याग करण्याचा केलेला कोणताही करार काय मानला जाईल. समजा एखादा कामगार आहे आणि त्या कामगाराला या कायद्याअंतर्गत जे काही हक्क मिळतात, अधिकार मिळतात, सवलती मिळतात त्या सोडायला भाग पाडणारा किंवा तसा त्याग करायला लावणारा एखादा जर कोणता करार केलेला असेल तर तो करार शून्य किंवा निरर्थक आहे असं मानलं जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आणि अशा प्रकारचा करार पूर्णपणे अवैध ठरवला जाईल. आणि ही जी तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे, तर ही तरतूद आहे कलम 25 त्यामुळे कलम 25 मधली ही तरतूद लक्षात ठेवा की याच्यानुसार कोणताही करार किंवा समझोता कामगाराचे कायदेशीर हक्क काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे हा पॉईंट येथे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हा जो नियम आहे तो हा अधिनियम लागू होण्यापूर्वी किंवा नंतर केलेल्या सर्व करारांवर लागू होतो. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या कायद्यासोबत जोडलेल्या अनुसूचित रोजगारांच्या सूचीमध्ये सुधारणा किंवा नवीन रोजगार जोडण्याचा अधिकार कोणाला आहे. तर या कायद्यानुसार अनुसूचीमध्ये सुधारणा असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही बदल असतील त्याच्याशी संबंधित जी तरतूद आहे ती कलम 26 आहे. त्यामुळे कलम 26 आपण बघूया की या अनुसूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे राज्य शासनाला. आणि याच्याशी संबंधित कलम आहे कलम 26. मग राज्य शासन कोणताही रोजगार हा अनुसूचीमध्ये समाविष्ट करू शकतो
त्याचबरोबर विद्यमान रोजगारांमध्ये अनुसूचीमधल्या बदल देखील करू शकतो. मात्र हे करण्यासाठी त्याला राजपत्रामध्ये किमान 3 महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. त्यामुळे हे बंधन देखील शासनावरती टाकलेलं आहे. हे देखील लक्षात ठेवा की कोणताही अनुसूचीमध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने राजपत्रात किमान 3 महिन्यांची नोटीस देऊन तो बदल करणं आवश्यक असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर असा अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे राज्य शासनाला, राज्य सरकारला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 या कायद्याच्या किंवा नियमांच्या सर्वसाधारण उल्लंघनासाठी 2023च्या दुरुस्तीनुसार कमाल किती दंडाची तरतूद आहे? तर 2023मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि याच्या अंतर्गत जे कलम 27 आहे त्याच्यामध्ये ज्या दंडाच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आणि या कायद्याच्या किंवा नियमांच्या सर्वसाधारण उल्लंघनासाठी पूर्वी कमाल 500 रुपयाचा दंड होता, तो आता वाढवून कमाल 5 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया की हे जे कलम 27 आहे हे कशाशी संबंधित आहे, तर गुन्ह्यांसाठी सर्वसाधारण शिक्षा म्हणजे जनरल पेनल्टी फॉर ऑफेन्सेस याच्याशी संबंधित आहे. मग कलम 27नुसार अधिनियम किंवा नियम यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते आणि त्याच्यासाठी लेबर कोर्ट आणि इंडस्ट्रियल कोर्ट त्यांना दोषी ठरवू शकतात. आणि यासाठी दंडाची जास्तीत जास्त रक्कम किती आहे, तर ती आहे 5 लाख रुपयापर्यंत. आणि तरी देखील उल्लंघन सुरू राहिले तर प्रतिदिन अतिरिक्त 5,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ही प्रतिदिन अतिरिक्त दंडाची तरतूद देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. 2023च्या नवीन सुधारणेनुसार जोडलेल्या कलम 27(1)(a) अन्वये योजनेच्या उल्लंघनाचा गुन्हा तडजोड किंवा कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस करून मिटवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर खाजगी सुरक्षा रक्षक याच्यामध्ये ज्याप्रमाणे गुन्ह्याची तडजोड केली जाऊ शकते त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील गुन्ह्याच्या तडजोडीची तरतूद आहे. आणि ती तरतूद 2023ची जी नवीन सुधारणा झाली त्याच्यानुसार कलम 27(1)(a) हे ॲड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे ॲड केलेलं कलम देखील लक्षात ठेवा. आणि या कलमानुसार जो संबंधित मंडळ असेल त्या मंडळाचा जो अध्यक्ष आहे त्याला तडजोडीचे अधिकार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता तडजोडी संबंधित हे जे कलम ॲड केलेलं आहे कलम 27(1)(a) याच्यातील तरतुदी आपण बघूया. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल की या योजनेअंतर्गत जे काही शिक्षापात्र गुन्हे आहेत ते तडजोडीद्वारे देखील निकाली काढता येतात. आणि तसा अधिकार या कलमानुसार मंडळाचा जो चेअरमन किंवा अध्यक्ष आहे त्याला देण्यात आलेला आहे. मात्र ही जी तडजोडीची रक्कम आहे ती जो कमाल दंड आहे त्याच्या 50% इतकी असेल. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही जी तडजोडीची रक्कम वसूल केली जाईल ती रक्कम मंडळाच्या प्रशासकीय खात्यात जमा केली जाईल. कशासाठी? तर मंडळाच्या प्रशासनासाठी. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर 3 वर्षांच्या कालावधीत पुन्हा जर समान गुन्हा केला तर तडजोडीची सुविधा मिळत नाही. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. या व्यतिरिक्त आणखीन 2 पॉईंट आहेत परीक्षेत विचारले जाऊ शकतात असे. ते म्हणजे खटला दाखल होण्यापूर्वीच जर तडजोड झाली तर पुढे काय होईल, तर पुढे प्रोसिक्युशन होणार नाही, म्हणजे पुढे कारवाई सुरू होणार नाही. हा पॉईंट एक लक्षात घ्या. त्याचबरोबर समजा खटला सुरू आहे आणि खटला सुरू असताना न्यायालयात खटला प्रलंबित असताना जर तडजोड झाली तर काय होईल, तर तशा प्रकारची लेखी माहिती ही न्यायालयाला संबंधित मंडळाच्या चेअरमननं देणं आवश्यक असतं. आणि ती माहिती तडजोडीची जर न्यायालयाला समजली तर मग न्यायालय आरोपीला मुक्त करतो. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. तर हे दोन्ही पॉईंट परीक्षेत तुम्हाला येऊ शकतात. त्याचबरोबर या कलमानुसारच गुन्ह्यांची तडजोड करता येते, म्हणजे या अधिनियमातील कलम 27(1)(a) नुसारच गुन्ह्यांची तडजोड केली जाईल. या व्यतिरिक्त अधिनियमातील कोणत्याही कलमांतर्गत तडजोड करता येणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 या कायद्याअंतर्गत सद्भावनेने केलेल्या कृतींना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत कोणते कलम आहे? तर या कायद्याअंतर्गत सद्भावनेने केलेल्या ज्या कृती आहेत त्या कृतींना कायदेशीर संरक्षण देण्याबाबतचे कलम आहे कलम 27(a). त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि असे संरक्षण कोणाकोणाला आहे, तर राज्य शासन, त्यानंतर मंडळ
आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. म्हणजेच काय, जर त्यांनी सद्भावनेने एखादी कृती केली असेल प्रामाणिकपणे, तर त्या कृतीसाठी त्यांच्यावर दावा किंवा खटला चालवता येत नाही. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जे चेअरमन असतील, सेक्रेटरी असतील, सदस्य असतील बोर्डाचे, त्याचबरोबर ॲडवायझरी कमिटीचे, त्याचबरोबर या अधिनियमाखालील इन्स्पेक्टर असेल, त्याचबरोबर इतर अधिकारी असतील, त्यांना देखील हे संरक्षण लागू होते. त्यामुळे सर्वच जे अधिकारी आहेत त्यांना या कायद्याअंतर्गत, या कलम 27A अंतर्गत संरक्षण आहे. आणि हे असे संरक्षण त्यांना अधिनियम, योजना, नियम किंवा अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही प्रामाणिक कृती केलेल्या आहेत सद्भावनेने, त्यांना लागू असेल. त्यामुळे हा देखील पॉईंट एक लक्षात ठेवा. आता आपण या अधिनियमातील कलम 28 शेवटचे कलम बघूया. हे शेवटचे कलम कशाशी संबंधित आहे, तर हे शेवटचे कलम नियम करण्याशी संबंधित आहे. आणि हे जे नियम आहेत ते बनवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे, तर या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला दिलेला आहे. त्यामुळं हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हे जे नियम आहेत ते नियम राजपत्रात अधिसूचित करून त्याद्वारे प्रसिद्ध केले जातील. आणि या अधिनियमाखालील प्रत्येक योजना असेल, प्रत्येक नियम असेल, तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यांच्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे ते 30 दिवसांसाठी त्या सभागृहांसमोर ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. या दिवसांवरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर जर दोन्ही विधानसभागृहांनी जर बदल सुचवले तर त्याद्वारे नियम आणि योजना सुधारित केल्या जातील. आणि जर दोन्ही सभागृहांनी नियम किंवा योजना नाकारल्या तर त्या शून्यवत किंवा प्रभावहीन ठरतील. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर मात्र हे जे बदल आहेत ते रद्द किंवा त्याच्यात चेंजेस होण्यापूर्वी ज्या काही कृती केलेल्या असतील त्या वैध राहतील. तर अशा प्रकारे हे 28वे कलम आहे. त्याचे कशाशी संबंधित आहे, तर ते हे नियम बनवण्याचा अधिकाराशी संबंधित राज्य शासनाच्या. त्यानंतर या अधिनियमाच्या शेवटी एक अनुसूची देखील दिलेली आहे. आणि या अनुसूचीमध्ये काय आहे, तर या अधिनियमांतर्गत जे काही रोजगार असतील तर ते कोणत्या क्षेत्रासाठी किंवा कोणत्या रोजगारासाठी हा अधिनियम लागू असेल याची येथे तरतूद केलेली आहे. तर हे 15 पॉईंट दिलेले आहेत त्यांनी, ते तुम्ही बघून घेऊ शकता. या 15 रोजगारांना या अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत किंवा या रोजगारामध्ये काम करणारे जे मॅन्युअल वर्कर्स आहेत, हमाल आहेत, हातमजूर आहेत, माथाडी कामगार आहेत, त्यांना या योजनेच्या तरतुदी लागू असतील. त्यामुळे ह्या 15 रोजगाराचे क्षेत्रे लक्षात ठेवा. याच्यातील कोणत्याला या तरतुदी लागू आहेत किंवा नाहीत अशा स्वरूपाचा प्रश्न देखील पेपरमध्ये विचारला जाईल. त्यामुळे याची देखील चांगले रिव्हिजन करा. तर अशा रीतीने आपण 50 प्रश्नांच्या माध्यमातून हा संपूर्ण ॲक्ट कंप्लीट केलेला आहे. परीक्षेत विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न याच्यामधून कव्हर होईल. या अधिनियमावर आलेला कोणताही प्रश्न या आपण बघितलेल्या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. त्याचबरोबर परीक्षेसाठी अतिशय कमी दिवस बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. त्याच्यासाठी आपली एक ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. ती जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. या ॲपवरती पेड कोर्सेसमध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल होईल. अजून काही शंका जर असेल तर तुम्ही हा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. या व्हिडिओची PDF देखील तुम्हाला रिव्हिजनसाठी मी देत आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली जाईल. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.